कर्जमाफी खरं तर मगाशी मला वाटतं आमचे कुटे साहेब सांगत होते की कर्जमाफीची रक्कम कर्जमाफी लोकांना बंधून खरं सांगतो कुठलीही गोष्ट करणं बोलणं सोपं असतं पण करणं अवघड असतं। आपण एखाद्या घरामध्ये आपण पण शेतकरी आहोत एखाद्या घरामध्ये आपण एखाद्या संस्था आपला संसार आपण ज्यावेळेस चालवतो आणि संसार चालवताना आपण प्रमुख म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या खिशाचा सगळा विचार करावा लागतो। हे अडचणीच्या काळामध्ये आता कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही आहे परंतु अडचणीत आलेल्या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे त्या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे तो शेतकरी पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे। यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील सुनेत्राबाई पवार साहेब असतील यांनी मदत केली किती आकडा आहे बंधूंनो आपल्या सर्वांना तो आकडा माहिती असणं गरजेचं आहे। शेतकरी किती आहेत ते असणं आपल्याला माहिती गरजेचं आहे कारण का आपल्याला माहित आहे की आपण सगळे शेतकरी आहोत। कसं असतं चकाट्या मारणाऱ्यांची आपल्या सगळ्याला माहित आहे पानपट्टीच्या दुकानामध्ये चकाट्या म्हणजे देऊ नये काही वेळेस चुकीचा आपल्याबद्दल प्रचार केला जातो ह्याला आपण सडेतोड उत्तर दिलं पाहिजे। आपण किसान मोर्चाच्या कार्यकर्त्याच नाही महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं हे कर्तव्य आहे जे आपण आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या हे आपण लोकांपर्यंत जनतेपर्यंत खाली तळागाळात ह्या योजना पोहोचल्या पाहिजे। आज रक्कम तुम्हाला माहित आहे 56 लाख शेतकरी 56 लाखापेक्षा जास्त शेतकरी आणि रक्कम किती आहे रक्कम देवाभाऊंनी आपण पाठीमागे रक्कम होती 36,585 कोटी रक्कम होती। परत आपण तुमच्या सर्वच प्रतिनिधी महायुतीचे प्रतिनिधी असतील सगळ्यांनी विनंती केली सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केली तुमच्या मोर्चाच्या प्रतिनिधी विनंती केली आणि भाऊंनी त्या 2 अटी कॅन्सल केल्यानंतर ती रक्कम किती झाली ती रक्कम झाली 40,585 कोटी। एवढी ऐतिहासिक आपल्या शेतकऱ्याला मदत करणारा हा आपला नेता आहे त्यामुळे त्याचं अभिनंदन त्याचं ऋण हे आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे रे बाबा। शेवटी एक गोष्ट केली जी माणसं आपल्यासाठी काम करतात आपल्याला मदत करतात सहकार्य करतात त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे। आपण शेवटी तुम्हाला मी सांगतो आपण शेतकरी आहोत आपल्याला माहित आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावाने आपण पीक कर्ज घेतो शेतकरी पीक कर्ज घेतो त्यामध्ये सरकार आपल्याला मदत करतं व्याज सवलत देतं ती काय रक्कम थोडी असते का त्यातनं ती रक्कम किती आहे त्याचा आपण कधी विचार केलाय का बंधूंनो ती सुद्धा रक्कम कितीतरी मला वाटतं आजचा हिशोब केला तर 400-500 कोटीच्या वर रक्कम आहे। दुसरं आपल्या सर्वांना माहित आहे शेतकऱ्यांची मागणी वीज माफीच्या बाबतीत मागाशी कुटे साहेबांनी सांगितलं की पूर्वी विजेची आपलं चव्हाण साहेबांनी सांगितलं आपल्या राज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की मुख्यमंत्री बळीराजा जी मोफत वीज आहे या बाबतीमध्ये देवाभाऊंनी आपल्याला किती मदत केली माहित आहे तुम्हाला। आपण कधी विचार करत नाही की आपल्या 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत जो आपला पंप आहे त्याच्या आत असणाऱ्या पंपाला आता प्रत्येक वर्षी बजेटमधनं या महायुतीच्या सरकारनं देवेंद्र भाऊंनी 25,000 कोटी रुपयाची प्रत्येक वर्षी मदत या राज्यामध्ये भाऊंनी केलेली आहे। कशाला म्हणतात किती वाजवता येईल लोकांना किती सांगता येईल हे मदत करणं एवढं सोपं नाही आहे रे बाबांनो गप्पा मारणं सोपं आहे परंतु एवढी मदत हे मी तुम्हाला मुद्दा म्हणून का सांगतोय तुम्ही हे प्रत्येक प्रत्येक गावापर्यंत हे घरोघरी पोहोचलं पाहिजे। काय होतं विद्यार्थी मी तुम्हाला सांगतो एखादा विद्यार्थी हुशार असतो त्याला 100 पैकी 90 मार्क पडतात पण 90 मार्काकडे कुणी बघत नाही परंतु चुकून 10 मार्कातून तो डिस्टिंक्शनच्या वर असतो पण 10 मार्काचा प्रचार जास्त केला जातो। यासाठी मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो यासाठी तुम्ही घरोघरी शेतकऱ्यांना सांगा हे महायुतीचं सरकार हे किती मदत करते। आपल्याला दुसरी माहिती आहे की आज आपल्याला यायचं धोरण महाराष्ट्र राज्य यायचं धोरण त्या धोरणामध्ये आपल्या यायचं धोरणामागे उद्देश काय माझ्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे शेतकऱ्याला आधीच आपल्याला आपल्या शेतामध्ये जे पेरलंय ते केलं त्याच्यावरती कुठल्या आपल्याला रोग येणार आहे त्यावरती कुठलं औषध आपल्याला मारलं पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये यायच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे यायच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे याय धोरण आणणारं भारतातलं महाराष्ट्र राज्य हे पहिले त्याचं श्रेय आदरणीय भाऊंना दिलं पाहिजे। तुम्हाला दुसरं माहित आहे या राज्यामध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या महिलाच्या घरामध्ये नवरा शेती करतो नवऱ्याच्या नावावर सातबारा आहे परंतु माझ्या त्या महिला भगिनींच्या नावावरती तिच्या नावावरती सातबारा नाही आहे ती तर आहेच दुसरे अनेक महिला आहेत
की ज्यांच्या तीन पिढ्या ह्या शेतीच्या संलग्न व्यवसायामध्ये काम करतात, मजुरी म्हणून काम करतात, शेतीमध्ये ते काम करतात, पोल्ट्रीमध्ये ते काम करतात, दुग्ध व्यवसायामध्ये ते काम करतात, मच्छीमार व्यवसायामध्ये त्या माझ्या महिला काम करतात. पण त्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा नसल्यामुळं त्यांना काही गोष्टीमध्ये त्यांना अनेक योजनेपासून त्यांना दूर राहावं लागत होतं. देवाभाऊने निर्णय असा घेतला की या राज्यामध्ये ज्या महिला शेतमजूर आहेत, ज्या महिलांच्या नावाने सातबारा नाही आहे, परंतु त्या महिलांना उद्या शासकीय योजनेचा असू द्या, शासकीय योजनेचा असू द्या, केंद्राच्या योजनेचा असू द्या, त्याचप्रमाणे तुमच्या कर्ज योजनेचा असू द्या किंवा पीक विम्याच्या बाबतीमध्ये त्या माझ्या महिलांना कशी त्यांना कुठेतरी पायावरती स्वतःच्या उभा राहावा यासाठी महिला शेतकरी धोरण आणणारं हे भारतातलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. याचं श्रेय आदरणीय देवाभाऊंना जातं. हे कशासाठी केलं? ती माझी ग्रामीण भागातली महिला स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे. तिला एक महिला दर्जा मिळाल्यानंतर तिला निश्चित प्रकारे अनेक प्रकारचे शेती संलग्न ती व्यवसाय करू शकते. एक अशा चांगल्या प्रकारचे निर्णय आदरणीय भाऊंनी घेतले. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्याला माहिती आहे मुख्यमंत्री पानंद रस्त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला किती अडचणी होत्या. आज बावनकुळे साहेब इथं नाही आहेत. बावनकुळे साहेबांचं नाव मी मुद्दामून घेतो, त्यासाठी त्यांनी पण पुढाकार घेतला. मुख्यमंत्री पानंद रस्त्याची योजना ही आपल्या भागामध्ये आणली. रस्त्याची अडचण किती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यातनं त्या अडचणी निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना त्या सुटणार आहे. आता तुम्हाला सांगतो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता पीएम किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच. ह्या दोन्ही योजनेचा जर आपण हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण महिलांना शेतकरी दर्जा दिला, त्याचप्रमाणे आपण पशुपालकांना आपले ते पण आहेत त्यांना शेतकऱ्याचा दर्जा दिला. आपण मच्छीमारांना सुद्धा शेतकऱ्याचा दर्जा भाऊ तुम्ही दिला. त्यामुळे ही लोक भाऊ खूप वेगळ्या ह्याने आपल्याकडे बघतायत, खूप ह्याने आपल्या ह्याने बघतायत. त्याचप्रमाणे तुम्हाला मी सांगतो, आता बाकीच्या गोष्टीमध्ये न सांगता कालच एक निर्णय आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठा निर्णय देवेंद्र भाऊ आणि आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. आज खरं तर आमचे रावल साहेब इथं नाही आहेत की तुम्हाला मी सांगतो की जे आपलं पालघरमधलं दापचेरी आहे तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात निश्चित देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणार आहे. खूप मोठा निर्णय, खूप मोठा. हा निर्णय इतका सोपा नाही, इतका बारका निर्णय नाही आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निर्णय आहे. यातनं कुठेतरी आपल्याला खूप काही गोष्टी या राज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय सुविधा आपल्याला माहित आहे की जागतिक बाजारपेठेचे दरवाजे यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहेत. सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे. कृषी समृद्धी योजना आपल्याला माहित आहे की आपल्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी एक गुंतवणूक तरतूद किती केली. तरतूद ह्याच्यासाठी केली देवेंद्र भाऊंनी 5,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी समृद्धीमध्ये केली आहे. मी अशा अनेक योजना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे बाबांनो मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. अखेरीस मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे व शेतकरी बांधवांना आनंदाची अपडेट असणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 30 जुलै पूर्वीच पैसे जमा होणार असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहेतच व या संदर्भात कृषी मंत्र्यांनी देखील अपडेट देण्यात आली आहे. तर पालघर जिल्ह्यातील मौजे दापचारी येथील दुग्ध प्रकल्पाची तब्बल 558.43 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळास देण्यास मंजुरी देण्यात आली. या विस्तरण जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक कृषी बाजार उभारण्यास येणार असून पणन विषयक अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. तरीच पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करण्यात आला आहे व 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे
13 लाख शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी बघा 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठी जे 50,000 रुपयांची मर्यादा रद्द करून 2 लाख रुपयेपर्यंत करण्यात आली आहे व नियमित कर्जमाफी सन 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन फार सुद्धा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांना कर्जमाफी झाली, मात्र नमूद शेतकरी योजनेचे हप्ते कधी जमा होणार हे देखील प्रश्न आहे. कारण अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाले, मात्र नमूद शेतकरी हप्ता जो नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये येणे गरजेचं होतं, मात्र अद्यापही पैशांचं वितरण झालेलं नाही. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना हेच प्रश्न आहे की नमूद शेतकरी बांधवांचे पैसे किंवा ही योजना बंद पडली का? कारण शेतकरी कर्जमाफी जरी झाली तरी ज्या योजना सुरू आहे त्या व्यवस्थितपणे पार पडणं हे राज्य सरकारचं काम आहे व शेतकरी बांधवांना नक्कीच हे लाभ मिळणं गरजेचं असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करून आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा.